महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात दर्शन मंडपात अत्यंत संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे। जी जागा भाविकांच्या सोयीसाठी आणि राहण्यासाठी आहे त्या ठिकाणी चक्क दारूच्या बाटल्या आणि सिगरेटची पाकिटं आढळून आली आहेत। नक्की काय घडलंय सांगतेच, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या 7 मजली दर्शन मंडपात भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृह उभारण्यात आली आहेत। मात्र याच स्वच्छतागृहात चक्क दारूच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटं आणि गुटखा माव्याच्या पुड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराची पोलखोल केल्यानंतर मंदिर प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे। विठ्ठल मंदिर परिसरातील स्वच्छतेची जबाबदारी बीव्हीजी कंपनीकडे आहे, त्यामुळे या अपवित्र कृत्यात कंपनीचे कर्मचारी सहभागी आहेत का, असा संशय व्यक्त केला जातोय। दररोज हजारो वारकरी ज्या ठिकाणी भक्तिभावाने नतमस्तक होतात, तिथे असा व्यसनाधीन प्रकार घडल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सामाजिक कार्यकर्त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मंदिराची पवित्रता राखण्यासाठी प्रशासन अपयशी ठरतंय का? तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा आणि अशाच घडामोडींसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।